आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हे पोरी, अगं रडू नकोस ग। अगं तू कधी बी असं काय बी करणार नाहीस, मला माहिती आहे। एक काम केलं तर जाऊ दे ग। तसं काय नाही हो मावशी, पण मला एक कळना झालंय, हे पैसे माझ्या घरात आले तरी कसे? अगं ते तर मला बी काय समजणं झालंय। रडू नकोस पोरी, अगं रडू नकोस तू। मला सांग, काल दिवसभरात कोण आलं होतं का ग तुझ्याकडं? हो, ती आली होती ना। अगं कोण? अगं ती शकू काकू। अगं पण ती केव्हा आली होती? काल संध्याकाळी आली होती, मी खेळत होते ना तेव्हा। गुपचूप निघाली होती। मी विचारलं सुंदरी ताईला भेटायचंय का म्हणून। मग काय म्हणाले त्या? हो नाही असं म्हणून पळून गेली लगेच। अच्छा, म्हणजे असं झालंय वय। किल्ली कुणाकडे दिली होती तुम्ही? तिला जरा विचारा की खोदून खोदून। काल आलेल्या मुलीवर एवढा विश्वास टाकलात लगेच? मी काय म्हणते, तुमचा जर एवढाच विश्वास आहे ना हिच्यावर, हिचं जरा घर तपासून बघा की। बळ मावशी कुठे आहे? आजी आले आले। ते शकू तू आलीस वय? बस बस बस। पिकू बाळा, आता अभ्यास करत बस जा। हा काय मावशी, काय काम होतं? अगं तुझा आभार मानायचं होतं ग। आभार? हा माझे कसले हो? अगं सुंदरी हल्ली रोज येते घरी। माझं सगळं सोनं नाणं इथं तिथं ठेवलेलं असते ग। तुझ्यामुळं खरं रूप कळलं बरं का तिचं। आता तिला इथं या घरात पाऊल बी ठेवू देणार नाही बघ। अहो, म्हणूनच कुणाच्या चेहऱ्यावर जायचं नसतंय। खरं आहे बाई, पण बरं झालं बाई तुझं लक्ष गेलं। होय ना। पण काय ग, नाही म्हणजे काल का आली होतीस तू? सुंदरीला भेटायला आली होतीस का? मी? हा, अगं पिकूने सांगितलं मला। अहो काय मावशी, तुम्ही पण लहान लेकराच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय। अहो तिने दुसरं कुणाला तर बघितलं असेल। बर मला जरा काम आहेत, मी येऊ का? थांब। काल सुंदरी माझ्या घरी स्वयंपाक करायला आली होती, तेव्हा तूच ठेवलीस की नाही तिच्या घरी पैसे? मी? खरं सांगतीस का पोलिसांना बोलू? बोलवा की, कर नाही तर डर कशाला? असं मग करते फोन, नाही म्हणजे अख्खं पोलीस स्टेशन माझ्या ओळखीचं आहे बरं का। अहो मावशी नको, मी पाया पडते तुमच्या, पोलिसात तेवढं नको। का ग, तूच म्हंटलीस ना व कर नाही त्याला डर कशाला म्हणून? सांग, तूच ठेवलीस ना पैसे? हो, मीच ठेवले होते पैसे। सांग कसं केलं सगळं? शकूताई, तुम्ही का केलं असं?
तेच की. काय घोडं मारलं होतं का तिने तुझं? आता सांगतीस का देऊ ठेवून? काना मागून येऊन तिकट झाली होती ती. तुझ्या आधी माझं चालायचं सगळं तिथं. तुझ्यामुळे आमचा पगार तर कमी झालाच, पण माझा मानही कमी केलास तू. थांब, आता तुझा सगळाच मान घालवते. आत्ताच्या आता चल आणि राजेशला सांग सगळं. अहो मावशी, माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. त्यांना सांगू नका हो, माझी नोकरी जाईल. जायलाच हवी, पण काय ग, तुझ्याकडे किल्ली कुठून आली केंद्राची? ती मी आधीच बनवून घेतली होती. कशाला? ते थोडा थोडा माल मी चोरून नेत होते आधी, म्हणून. आता चलच, मोठी घुस सापडली राजेशच्या केंद्रातली. अहो मावशी, असं करू नका हो, माझं चुकलं. मी पाया पडते तुमच्या. मला संसार आहे हो, माझा नवरा काम करत नाही. माझ्या पगारावर माझं घर चालतंय. माझी पोरं बाळ रस्त्यावर येतील मावशी. मग ह्याचा विचार चोरी करायच्या आधी का केला नाहीस ग? सुंदरी, तोंड लाव राजेशला आणि इथंच बोलवून घे त्याला. अहो मावशी, नको की. सुंदरी, तू तर माफ कर की ग, माझ्या लेकराचा तरी विचार कर. अगं चुकलं माझं. मावशी, जाऊ दे त्यांना. अगं वेडीस का? जाऊ दे काय? मावशी, त्यांनी माझा गुन्हा केलाय ना, मग त्यांना शिक्षा बी मीच देणार. चांगली शिक्षा दे तिला. शकुताई, जावा तुम्ही. सुंदरी, अगं पण मावशी, हो त्यांना अद्दल घडली, त्यांना त्यांची चूक बी कळाली. जाऊ दे. धन्य आहे बघ तुझी, नशीब आहे तुझं. अगं आता तरी सुधर, चोरी करायची सोडून दे, नाहीतर राजेशलाच नाही डायरेक्ट पोलिसात कळवीन बघ. चल जा. सुंदरी, तुझे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. इतकं चांगलं वागून नाही चालत. नुकसान कुणाचं झालं? तुझीच नोकरी गेली ना. हो मावशी, तुम्हीच तर म्हणता ना, एक काम गेलं तर 1000 मिळते. आता 999 तर शिल्लक आहेतच की. अगं कुठल्या रसायनानं बनलीस ग? हा, त्या देवालाच ठाऊक बघ. पिकू, अगं हे बघ, इथं गोल करून ठेवते बरं का मी. 12वी पास पाहिजे. सुंदरीसाठी जॉब चांगलाय बघ, 20,000 रुपये पगार आहे. अगं आजी हे बघ, आणि एक 25,000चा जॉब मिळाला. कुणाला मिळाले 25,000 जॉब? तुला. मला? अगं तुझ्यासाठी नोकरी शोधतोय आम्ही. अगो बया, आणि एवढी समधी पेपर कुठून आणले? अगं आजीनेच मला पैसे दिले आणि आणायला सांगितले. मावशी, अहो काय घाई आहे नोकरीची? मिळेल की जेव्हा मिळायची तेव्हा. जेव्हा मिळेल तेव्हा कशाला? 2 दिवसात डबा घेऊन कामाला जाताना दिसली पाहिजेस बघ तू मला. बघ, आजीने ठरवूनच टाकलंय. असं आहे वय. आता चांगल्या ऑफिसात काम करायचं. ते गृह उद्योगाचं वगैरे बास झालं बरं का. आता मोठी झेप घ्यायची आहे तुला. आणि एखादा जॉब सापडला तर मला पण सांगा, आणि तुम्ही पण गोल करून ठेवा. म्हणजे तुम्ही मोहीमच आखलेली दिसती. मग, आणि ती मोहीम तू फत्ते करून टाकायचीस. पिकू, हे बघ इथं खून करून ठेवते बरं का. आणि सुंदरी, हे सगळं एका कागदावर उतरवायचं आणि लगेच फोन करायचा बरं का सगळ्यांना.
पण मावशी मी असा जॉब कधी शोधला नाही हो. अगं सगळ्यांचीच पहिली वेळ असते या. अगं बया, ह्यो पेपर कधीचा आहे ग? अगं ते जुने पण काढलेत. अगं बाई, इंटरव्ह्यू हाय. अगं पण आजच हाय. अगं पण पेपर परवाच आहे हो. मग राहू देत, आज कसं जाणार? अगं कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. चल लाव बघू फोन ते असती. लगेच? आणि त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलं तर काय जायचं. तर शानीच आहेस, जायचं म्हणे. अगं एवढ्या लवकर तयारी कशी करू मी? अगं तुला काय अवघड आहे? अहो पण मावशी मी कधीच असा इंटरव्ह्यू दिला नाही हो. अगं मग आता द्यायचा, त्यात काय? अगं ते जे प्रश्न विचारतील ना त्याचं उत्तर द्यायचं फक्त. हा सोपं आहे. हा सोपं आहे म्हणे. अगं माझी प्रॅक्टिस नाही ग त्याची. सुंदरी, तू इंटरव्ह्यूला जाणारच. काय केलंस तू? काच का फोडली? माझ्या मम्माला काही झालं ना, सोडणार नाही मी तुला. कोण आहेस पण तू? अनु, तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतेस? त्या नर्सने सांगितलं ना, तिच्याकडून चूक झाली. तिला एक महत्वाचा कॉल आला होता म्हणून ती गाडीतून खाली उतरली. आधी मी त्या नर्सचा विचार करत नाहीये. मला ना दुसऱ्याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. हे नाही, तू स्वतःला अजिबात दोष द्यायचा नाही. तुझी काही चूकच नाहीये. चला, आपल्याला ऑफिसला जायचं नाहीये का? खूप मोठी चूक झालीये माझ्याकडनं, खूप मोठी. कमॉन आला, तुला तरी काय माहिती की तू बाहेर जाणार आणि नेमका तेव्हाच गाडीचा एसीचा गॅस लीक होऊन आईचा श्वास कोंडणार. दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. माहितीये मला आधी, पण अरे ज्या मुलीने ममाचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगावधान राखून गाडीची काच फोडली, त्या मुलीला साधं मी थँक्यू सुद्धा म्हटलं नाही. हे अगं वेडीस का तू? अनु, ते अनावधानाने झालं असेल तुझ्याकडून. आधी अरे पण त्या मुलीला काय वाटलं असेल, काय विचार करत असेल ती? परत अशी कोणाला मदत करायला जाईल का ती? बरं, मला आत्ता सांग, इथे बसून पश्चाताप करून काय होणार आहे? काही होणार नाहीये, पण मला त्या मुलीला भेटायचंय आधी. मला तिला सॉरी म्हणायचं आणि थँक्स सुद्धा म्हणायचंय. तुला त्या मुलीचं नाव माहितीये, पत्ता माहितीये? मग कुठे शोधणार आहेस तिला? मला काही माहिती नाही, पण मला ना कुठेतरी मी तिला यादी भेटले असं खूप वाटतंय. पण नेमकं कुठे भेटले लक्षातच येत नाही. अरे तू तिला यादी भेटलीस हो, म्हणजे ती तुला परत भेटणार. अनु, हे जग आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप छोटं आहे ग. तुमची कधी ना कधी कुठे ना कुठेतरी भेट होणार, तेव्हा तू तिला सॉरी म्हण. ओके? आणि थँक्स सुद्धा. बर, सगळं मनातलं बोल. ओके? बरं चला, निघूयात का आता ऑफिसला? माझी महत्वाची मीटिंग आहे, उशीर नको करायला. माझं नाव इंग्लिश मध्ये माय नेम इज. बरं सॉरी. माय नेम इज सुंदरी श्रीकांत मोहिते. अगं लग्न झालंय तुझं, नवऱ्याचं नाव सांग की. वय माझं लग्न झालंय, पण इंग्लिश. येस आय एम मॅरिड. बट मराठीत सांग, मी प्रश्न विचारलाय ना तुला. हा म्हणजे ते माझं अजून मॅरेज सर्टिफिकेट नाही आलं. कागदपत्रावर जे जुनं नाव आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. ओके. युअर एज्युकेशन. मॅडम, आय एम स्टील लर्निंग, लास्ट इयर ऑफ आर्ट्स. ओके. विच सब्जेक्ट डू यू लाईक द मोस्ट? एव्हरी सब्जेक्ट. ओके.
अगं बेरीज वजापाकी गुणाकार भागाकार असलं काहीतरी विचार की. 1 मिनिट, इथं कोण बॉस आहे? मी आहे ना. मग मध्ये मध्ये बोलायचं नाही, कळलं? बरं बाई. So, in second year, you stood first in your district. येस. Then why do you want this job? म्हणजे आता तुम्हाला हा जॉब का करायचाय? का म्हणजे तिला कलेक्टर व्हायचंय त्याच्यासाठी. 1 मिनिट, आजी तुझा इंटरव्ह्यू आहे का? तिचा आहे ना? मग काय मध्ये मध्ये बोलतेस? सॉरी नाही पण तुमचं हे इंग्लिश माझ्या सगळं डोक्यावरनं जाते या म्हणून म्हंटल. बरं मी मराठीत सांगते. मला ना IAS करायचंय आणि त्याच्या क्लाससाठी मला पैसे जमा करायचे म्हणून. अच्छा, तुमची फाईल बघू. Great. We are proud that future collector is working with us. Congratulations. म्हणजे काय? हा जॉब तुमचाच आहे. मावशी मी सिलेक्ट झाले. थँक्यू सो मच बॉस. मला तुमच्यामुळे लय कॉन्फिडन्स आलाय बघा. बरं चला निघाय पाहिजे, नाहीतर इंटरव्ह्यूला उशीर होईल. थांब दही साखर दे. ऑल द बेस्ट सुंदरी ताई. मी समोर आहे अशीच समज, मग ते तुला लगेच पास करतील बघ. वय मी तसंच करणार आहे. हा हे घे. यशस्वी हो. ए बॉसची कोणी पप्पी घेत का? बरं चला मी लगेच आवरून निघते. हा चालेल. देवा पोरलही गुणाची आहे, तिला यश दे. मॅडम इंटरव्ह्यू तर चालत ना? हो, अजून वेळ लागेल, बसून घ्या. आपलं नाव? सुंदरी. तिकडे बसा. सुरू झाला का इंटरव्ह्यू? सगळ्या जगाच्या पाण्याचा भार माझ्या एकट्यावरच. पेलल का रे बाबा तुला? अरे रे रे रे, काय झालं आणि हा थँक्यू बर का, थँक्यू. बरं भाऊ, हा ते इंटरव्ह्यू सुरू झाले का? हा इकडे त्या बघा त्या शनया मॅडम. त्यांचा कानाला एकदा का फोन चिकटला की तो चिकटलाच. हा टॉक टाइम संपेपर्यंत त्या काय आता हलणार नाहीत. त्यांचा टॉक टाइम जेव्हा संपल तेव्हा तुमची इंटरव्ह्यू चालू होईल. तोपर्यंत घ्या बस. हा बरं थँक्यू. अरे बाबा अहो वाठारकर, हो तुमचं काम मी करणार आहे, कारण इथलं सिलेक्शन मीच करते. अहो इंटरव्ह्यूची काय गरज आहे? हे बघा, ह्या पोस्टला महिन्याला 20,000 रुपये सॅलरी आहे.
सो 3 महिन्याची सॅलरी माझ्या अकाउंटला जमा करा. नोकरी तुमच्याच मुलीला मिळेल. ओके, ठीक आहे, लगेचच करा. हं? हो हो हो, मी तुम्हाला कॉल करून कळवते कधी जॉईन व्हायचं ते. येस, तुम्हाला लेटरही मिळून जाईल. ठीक आहे. सॉरी गाईज, आय एम सो सॉरी. तुम्हाला खूप वाट बघायला लागली, पण सगळ्या रिक्रुटमेंट झालेत, त्यामुळे उगीच तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालवू. यू कॅन गो नाव. हो मॅडम. इंटरव्ह्यू न घेता कशी काय नेमणूक केली तुम्ही? तो प्रश्न माझा आहे. चला निघा प्लीज. पुन्हा इंटरव्ह्यू होतील तेव्हा पेपरमध्ये ऍड येईलच. मॅडम, आत्ता बी पेपरात ऍड बघूनच आलोय आम्ही. आजचीच तारीख होती ना? हो हो हो. तुमच्यापैकी किती जणांनी इंटरव्ह्यू दिलाय? अजून सुरुवातच नाही केली आहे मी. इंटरव्ह्यू न घेता कसा काय जॉब देताय तुम्ही? आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही इथं आलोय असं वाटतं का तुम्हाला? इंटरव्ह्यू न घेता जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर मग पेपरात ऍड कशाला देता? हो, मी तर साताऱ्यावरून आलोय. मी नगरवरून आली आहे. हो, इंटरव्ह्यू झालाच पाहिजे. हो, इंटरव्ह्यू झालाच पाहिजे. नाही, इंटरव्ह्यू घ्याच आमचा. आम्ही लांबून आलो नाही, घेतलाच पाहिजे तुम्ही इंटरव्ह्यू आमचा. आम्ही सकाळपासून आलोय, तुम्ही असं करू शकत नाही. एक मिनिट, तुम्ही असं सांगू. हे बघा, असा गोंधळ करून काहीही होणार नाहीये. गोंधळ आम्ही नाही, तुम्ही घालताय. हे बघा, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यावाच लागेल. अहो, आधी इंटरव्ह्यू घ्या आणि मग ठरवा ना. आमच्यातलं जर कोणी लायक नसेल तर मग रिजेक्ट करा. निदान एक संधी तरी द्या. त्याशिवाय तुम्ही कसं काय लगेच पाठवा लागलाय आम्हाला? हे बघा, ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. तुम्ही माझ्यावर अशी सक्ती करू शकत नाही. अरे तुम्ही सकाळपासून थांबलोय. अनु, हा गोंधळ कसलाय? काही नाही आधी. अरे आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूज आहेत ना, बहुतेक तोच गोंधळ दिसतोय. ते ठीक आहे, पण सगळ्यांनी शनायाला का घेरलंय? हो रे, काय माहिती काय. हा, मी बघतो. आधी थांब. तुझी मीटिंग आहे ना, तू जा मीटिंग. शनाने बहुतेक काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय. तू नको यात पडू, मी बघते काय करायचं. या राईट, क्लायंट मीटिंग साठी थांबले असते. मला कॉल अटेंड करायचं. ऐक, जर तुला हँडल नाही झालं तर मला कॉल कर. ओके बॉस, मी हँडल करते, डोंट वरी. बॉस वगैरे काय म्हणते? गंमत करते तुझी. चल बाय. बाय. नाही होऊ शकत. अरे थांबा. अरे एक मिनिट. तुम्ही असं सांगू. हे बघा, हे कॉर्पोरेट ऑफिस आहे. भाजी मंडई नाही असा गोंधळ घालायला. अहो, मग तुम्ही आमचं ऐका ना. मग आम्ही नाही घालणार गोंधळ. नाहीतर काय, चूक तुमचीच आहे. हे बघा, तुम्ही तुमच्या सिनियरला बोलू ना. ते काही रिकामे नाहीयेत. मग काय आम्ही रिकामे आहोत का इथे यायला? आम्हाला तुमच्या सिनियरला भेटायचंय. त्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही. बरोबर आहे, सकाळपासून
चांगलं मी तुम्ही असं कसं सांगू शकताय पेपरला ऍडव्हर्टाईज पण दिली तुम्ही असं कसं बोलू शकताय तुम्ही 1 मिनिट काय केलं तू काच का फोडली माझ्या मम्माला काही झालं ना सोडणार नाही मी तुला कोण आहेस पण तू त्या पोरीने जर काच फोडली नसती तर ह्या बाईचा ज्यूस गेला असता बघा. शनाया हा सगळा काय प्रकार आहे काय चाललंय सगळं मॅम बघा ना, हे लोक खूप गोंधळ घालतायत. इंटरव्ह्यू साठी आलेत आणि नोकरी द्यायचीच म्हणून माझ्यावर सक्ती करतायत. ही कुठली पद्धत झाली मॅम? मॅडम या खोटं बोलताय. आम्ही फक्त आमचा इंटरव्ह्यू घ्या एवढंच म्हणालो. असा गोंधळ घालून अहो जर तुम्ही इंटरव्ह्यू न घेताच नोकऱ्या द्यायला लागलाय म्हणल्यावर गोंधळ घालणारच ना. हे बघा, हे आमचं ऑफिस आहे त्यामुळे तू उगाच 1 मिनिट शनाया थांब तुझा बोला. अहो मॅडम आम्ही तुमच्या कंपनीची ऍड बघून इथं आलो होतो पण सकाळपासून आमच्यातलं कोणाचाच इंटरव्ह्यू झालं नाही आणि त्या मॅडम येऊन म्हणाल्या की बट मॅम शनाया शांत राहा बोलतायत ना त्या बोला तू. नाही म्हणजे या मॅडम आल्या आणि म्हणाल्या की घरी जावा इंटरव्ह्यू नाही होणार आहे म्हणून समजा अपॉइंटमेंट झाल्यात. मॅडम तुम्हीच सांगा असं कसं चालेल. पेपरात जाहिरात तरी कशाला द्यायची मग.